रमाकांत जी 43 वर्ष ॲक्युपंक्चर थेरपी देतात. पण पुस्तकात तुला उल्लेख आहे महात्मा गांधींपासून सरदार वल्लभभाई पटेलपासून अगदी सचिन तेंडुलकर पर्यंत त्यांनी ट्रीटमेंट केलेली आहे. ॲक्युपंक्चर काम कसं करतं सांग. बरं, ॲक्युपंक्चरची मग शेवटी तर सवय लागते, आम्हाला सांगायला लागतं की बास झाला आता येऊ नका. ॲक्युपंक्चर थेरपी जो घेत असतो त्याला फिजिओ आवश्यक असतो. टांझानियाचे प्रेसिडेंट जकाया किक्वेटे हे आपल्याकडे यायचे, कारण मैदानी खेळच राहिलेले पण हे नाही. ॲक्युपंक्चर मुलांना पण देता येतं. कुठलंही शास्त्र असतं ते काळाबरोबर बदलतं, त्यामध्ये आणि काही इनोव्हेशन होत असतं. ॲक्युपंक्चर तुम्ही 30-40 वर्ष करताय, तर त्याच्यामध्ये पण काही बदल होतात, काही इनोव्हेशन्स होत आहेत? अतिशय उत्तम प्रश्न विचारला तुम्ही. आणि कंबर दुखीचे म्हणजे मणक्यांची दुखणी आमच्याकडे 90% असायची. बरं, आज ते प्रमाण उलट झालंय. तुम्ही इंटरेस्टिंग बोलताना की मला असं वाटतं करून बघितलं पाहिजे. लोक काहीही सांगत असतात, समज गैरसमज खूप आहे. तुम्ही हे मिथ्स बद्दल काय सांगा आणि फॅक्ट्स काय? नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्रमणीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत रमाकांत देवरुखकरजी. मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. रमाकांतजी 1, 2, 10, 15, 20 नव्हे तर तब्बल 43 वर्ष ॲक्युपंक्चर थेरपी देतात आणि 4 ठिकाणी त्यांची क्लिनिक्स आहेत. चिकित्सा नी स्पाईन अँड मोअर असं त्याचं नाव आहे. आणि 43 वर्ष सातत्यानं थेरपी देणं हे काही जोक नाही आहे. याला खूप मोठी तपश्चर्या लागते. एकूण ॲक्युपंक्चर काय आहे, त्याबद्दलचे समज गैरसमज, लोकांच्या मनात असलेली शंका, अशा अनेक गोष्टींना घेऊन आपण आज त्यांना भेटायला आलेलो. तुमचं स्वागत करतो मी. आणि फार वेळ घेत नाही, थेट पहिला प्रश्न हा विचारतो की 43 वर्ष सतत ही प्रॅक्टिस करणं हे म्हणजे एक प्रकारचं व्रतच आहे, तपश्चर्या आहे. बरोबर. आणि आत्ता लोकांना गेल्या 10-15 वर्षात कळलं की ॲक्युपंक्चर असं पण असतं काहीतरी. पण 43 वर्षापूर्वी इज लाईक लोक म्हणजे विश्वास ठेवत असतील की नाही ही शंका आहे. तर मला थोडक्यात तुमचा हा प्रवास हवा आहे की 43 वर्षापूर्वी तुम्ही इकडे कसे वळलात? तर खूप महत्त्वाचा विषय आहे ॲक्युपंक्चर, आणि त्यासाठी तुम्ही खास मुलाखत घेताय माझी, त्याबद्दल पहिले खूप आभार तुमचे. मित्रमणी या खूप मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपण आज हा विषय घेतोय. तर ॲक्युपंक्चर हा शब्द सुद्धा 43-45 वर्षापूर्वी माहीत नव्हता इंडियामध्ये कुणाला, इवन बऱ्याच देशांमध्ये सुद्धा, कारण तो चीनमध्ये खूप जास्त प्रगत होता. मूळचं हे आपलं भारतीय शास्त्र सूचिवेदा नावाचा एक ग्रंथ होता आपल्याकडे, आणि त्यामध्ये त्याचं वर्णन होतं. आणि पूर्वीच्या इतिहासामध्ये आपण भीष्माचार्यांपासून ते महाभारतामध्ये अनेक गोष्टी ॲक्युपंक्चरबद्दलचा उल्लेख आहे. म्हणजे भीष्माचार्य जे शरपंजरी होते ते अर्जुनाने त्यांना केलेलं ॲक्युपंक्चर होतं, कारण त्यांना देह टिकवून ठेवायचा होता, त्यांना लवकर प्राण सोडायचा नव्हता, त्यांचं कार्य पूर्ण करून त्यांना जायचं होतं. ती कथा आहे. कृष्णाने कंसाकडे ती एक अत्तराचा लेप घेऊन चालली होती, जी कुब्जा, जी 3 ठिकाणी वाकडी होती, तिला ॲक्युपंक्चर देऊन तिने सरळ केलं होतं, असं सुद्धा उल्लेख आहे. तर असे अनेक उल्लेख आहेत, पण आपल्या देशामध्ये त्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. डॉक्टर राम भोसले, जगप्रसिद्ध ॲक्युपंक्चरिस्ट, मसाजतज्ञ, कायरोप्रॅक्टर, ऑस्टिओपॅथ, यांनी हे इंडियाचे पहिले ॲक्युपंक्चरिस्ट. आणि त्यांनी इथे बरंचसं काम केलं, जिथे त्यांनी म्हणजे महात्मा गांधीजींना जे फिट ठेवायचं काम होतं, जे स्वातंत्र्य मिळण्यासाठी जे कष्ट घेतले महात्मा गांधींनी, त्यामध्ये डॉक्टर राम भोसलेंचा पुस्तकात तुला उल्लेख आहे. महात्मा गांधींपासून सरदार वल्लभभाई पटेलपासून अगदी सचिन तेंडुलकर पर्यंत त्यांनी ट्रीटमेंट केलेली आहे. आणि म्हणजे देशातल्या आपल्या आणि परदेशातल्या बऱ्याच मोठमोठ्या लोकांना त्यांनी ट्रीटमेंट केली, त्यांना फिट ठेवलं. त्यामुळे त्यांचा सुद्धा एक सहभाग आपण म्हणता येईल. आणि तिथून आपण या शिक्षणाची सुरुवात झाली. माझे वडील तिकडे शिकले, काही ॲक्युपंक्चरने बरे झाले. त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या सुया होत्या, आणि त्या सोन्याच्या सुया, सोन्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या शेपच्या सुया, चांदीच्या सुया, प्लॅटिनमच्या सुया, वेगवेगळ्या धातूंच्या
सुया त्याचे इफेक्ट वेगळे असतात. बरं. त्या शरीरामध्ये जेव्हा प्रवेश करतात त्यावेळी त्याचे इफेक्ट वेगळे होतात. हम्म. तर ते त्यांनी शिकले होते. म्हणजे मी चीनमध्ये जेव्हा 2003 साली ॲडव्हान्स ट्रेनिंग घ्यायला गेलो हम्म. त्यावेळी सुद्धा मी तिथे अशा सुया नाही पाहिल्या ज्या डॉक्टर राम भोसलेंकडे होत्या. बरं. आणि तर ते जे सायन्स आहे ते शिकताना मला पहिल्यांदा पोलीस इन्स्पेक्टर व्हायचं होतं. हम्म. मला या क्षेत्रात काही यायचं नव्हतं. माझे आजोबा पोलीस खात्यात होते, त्यामुळे मला पोलीस इन्स्पेक्टर बनायचं होतं. आणि पण अचानक एक दिवशी वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आला आणि मग त्यांनी मला सांगितलं की आम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन नको होतं. म्हटलं कसं शक्य आहे, मी 19-20 वर्षाचा होतो. नाही म्हणे आम्ही हॉस्पिटललाच घेऊन जाणार तुम्हाला. तो म्हणे नाही तू मला ट्रीटमेंट कर. म्हटलं मला काही येत नाही, मी कसं करणार, मी सांगतो तुला तर ते तू कर. कारण माझे वडील ॲक्युपंक्चरिस्ट, ॲक्युप्रेशरिस्ट, मसाज तज्ज्ञ, बोन सेटर होते मुळातच. तर त्यांनी सांगितल्या पद्धतीने मी त्यांना ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली. ते सांगायचे हा इथे मेंदूच्या इथे डोक्याला प्रेशर दे, हातांना असं कर, पायांना असं कर, असं सांगत गेले. आणि 3-4 दिवसापासून त्यांना इम्प्रूव्हमेंट यायला लागली. 15व्या दिवशी ते पूर्णपणे ठणठणीत बरे झाले. म्हणजे एक हात, एक पाय, बोलणं सगळं बंद झालेलं, काहीच चालत नव्हतं, बिछाण्यावर होतं आणि पूर्ण बरे झाले. 15 दिवशी सत्यनारायण गेला, 3 तास पूजेला बसले. पण हे कसं शक्य आहे, हे मिरॅकल आहे. कारण जर मला एखादी गोष्ट मला माहीतसुद्धा नाही आहे, मी कुठे शिकलेलो नाही आहे, कुणीतरी मला सांगतं आहे, त्या दृष्टीने मी ते फक्त अप्लाय करतो आहे आणि एक पॅरालिसिसचा पेशंट बरा होऊ शकतो, हे शक्य नाही. मग मी त्यामध्ये इंटरेस्ट घ्यायला सुरुवात केली आणि मग तिथून शिक्षणाला खरी सुरुवात झाली ॲक्युपंक्चरच्या. आणि मग मी वडिलांबरोबर त्यांचे पेशंट पाहायला लागलो. कुठे काय नॉलेज मिळतं का ते बघा, कुठे क्लासेस आहेत का शोधायला लागलो. कुठल्या प्रकारचे क्लासेस, कोर्सेस काहीच नव्हतं, अवेलेबलच नव्हतं. त्यामुळे मग कुठे पुस्तकंसुद्धा अवेलेबल नव्हती. एक जपानचं एक पुस्तक मिळालं होतं आम्हाला. त्यानंतर एक केळकर म्हणून होते, त्यांनी एक 20-25 पानाचं एक छोटंसं पुस्तक होतं ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चरवर, जे डॉक्टर पोंगशेंनी आम्हाला दिलं होतं. तर त्याचा थोडासा सहभाग घेऊन आम्ही, आणि मग डॉक्टर राम भोसलेंकडे आम्हाला ॲक्च्युली ते शिकायला मिळालं की नेमकं काय आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग आम्ही 1984मध्ये पहिल्यांदा हे ॲक्युपंक्चरचं क्लिनिक डोंबिवली येथे सुरू केलं. प्रॉपर क्लिनिक, जिथे कम्प्लीट सेटअप होता. डॉक्टर राम भोसले स्वतः आले होते क्लिनिकचं ओपनिंग करायला. आणि त्यांनी अनेक क्लिनिक्स आपले ओपन केले, म्हणजे त्यांनी उद्घाटन केले. तर अशा प्रकारे ॲक्युपंक्चरची सुरुवात झाली. मग शिक्षण कुठे घ्यायचं त्यासाठी वेगवेगळे शोध घ्यायला सुरुवात केली. पुण्याचे डॉक्टर जयनारायण जयस्वाल, त्यांचं स्वातंत्र्यसेनानी बाळासाहेब बारदे यांच्याकडे 3 वर्ष राहून मी ट्रीटमेंट हे सगळं शिक्षण घेतलं. मग मुंबईमध्ये डॉक्टर GT हॉस्पिटलला देडिया होते, डॉक्टर टोलिया होते, त्यांच्याकडे शिक्षण घेतलं. पण मग या सगळ्याला तुम्ही डॉक्टर असण्याची गरज नसते? नाही, म्हणजे तेव्हा तर हे माहीत पण नव्हतं ना कोणाला, पण मला नॉलेज तर पाहिजे होतं. हे डॉक्टर असायची गरज आहे नाही आहे ह्या पलीकडे याचं काय त्यावेळेला कुणालाच काही देणं घेणं नव्हतं. त्यामुळे जे आपण म्हणतो की हे किती रेकग्नाइज आहे किंवा याला काय मान्यता आहे, तर यासाठी आम्ही खूप काही काम केले की जी गोष्ट पेशंटच्या उपयोगाची आहे, जी त्याला बरं करते, ती आपल्याला शिकायला पाहिजे. म्हणजे ती खूप उत्कृष्ट गोष्ट आहे. मर्म चिकित्सा ही आयुर्वेदात सांगितली, पण त्याचा वापर त्यावेळी कोणी करत नव्हतं. आत्ताही खूप कमी करतात. मर्म चिकित्सा जी आहे त्यामध्ये मर्मबिंदू आपल्या शरीरात सांगितले गेलेले, आणि त्या मर्मबिंदूवर आपण जर ट्रीटमेंट केली तर पेशंट हील होतो. हे खूप वर्षांपूर्वी आयुर्वेदात लिहून ठेवलेलं आहे, पण त्याचा अभ्यास केरळमध्ये होतोय, पण आपल्या इथे महाराष्ट्रात वगैरे नाही होता इतका. तर तो अभ्यास म्हटलं की जी गोष्ट चांगली आहे पेशंटसाठी, हे आम्हाला या मार्फत कळलं. माझे वडील, माझे डॉक्टर राम भोसले, तर हे आपल्याला शास्त्र शिकायला पाहिजे. मग त्यासाठी किती त्याला ते रिकग्निशन पाहिजे का सर्टिफिकेट पाहिजे या संबंधीचं काही माहीत नव्हतं, नॉलेज नव्हतं, किंवा नव्हतं पण अवेलेबलच नव्हतं काही. त्यामुळे ते शिक्षण घेत तुमचा आणि डॉक्टर राम भोसलेंचा किती संपर्क आला या सांगा? किती वर्ष तुम्ही? प्रचंड. म्हणजे मी वयाच्या 13व्या वर्षापासून माझं त्यांच्या सानिध्यामध्ये गेलो मी, कारण माझे वडील त्यांच्याकडे शिकले आणि त्यामुळे मी त्यावेळीपासून त्यांच्या बरोबर, माझे वडील 1975-76 पासून हे शास्त्र करत होते आणि त्यामुळे मग त्यांच्याकडे जाणं येणं असायचं आणि तिथपासून त्यांचा सहभाग लाभला. आणि 2005 पर्यंत त्यांनी देह सोडला, तोपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो. आणि त्यांनी मग मला शेवटी आदेश केला देह सोडायच्या 1 आठवडा आधी की आता हे कार्य तुला पुढे न्यायचं आहे. या सगळ्यामध्ये
ॲक्युपंक्चर थेरपी जी आहे त्याला पुढं ऑथेंटिफिकेशन काहीतरी लागेल किंवा उद्या जर त्याला काहीतरी एक नॉर्म्स लागतील, हो ह्या दृष्टीनं तुम्ही काही प्रयत्न केलेत? हो, म्हणजे कसं आहे की मी पहिल्यांदा ॲक्युपंक्चर आणि या गोष्टीचा प्रसार आणि अवेअरनेससाठी मी टी व्हीचा माध्यम पकडलं. बरं. टी व्हीचे चॅनल्स आपले सह्याद्री, दूरदर्शन असो, हम्म. जी24 तास, साम टी व्ही, IBN लोकमत, असे वेगवेगळ्या चॅनल्समध्ये मी जाऊन तिथले त्यांना काही अनेक प्रोग्राम्स केले मी. आणि त्या प्रोग्राम्समध्ये मी ॲक्युपंक्चर शास्त्र काय आहे, हां, त्यानंतर मग कपिंग नावाचं एक शास्त्र आहे, मॉक्सिबक्शन नावाचं एक शास्त्र आहे, हां, वेगवेगळ्या प्रकारचे मसाज असतात, त्याची उपयुक्तता किती असते आपल्याकडे जन्माला आल्यानंतर बाळंतिणीला मसाज 1 महिना दिला जातो, त्यानंतर कोणाला माहीत नाही की मसाजशास्त्र किती उपयुक्त आहे. तर ते डॉक्टर राम भोसलेने खूप प्रचलित केलेलं होतं. तर त्यासंबंधी मार्गदर्शन द्यायला सुरुवात केली. लोकांना फर्स्ट चॉईस तुम्ही या ट्रीटमेंट्स घ्या, म्हणजे तुम्ही पेन किलर खात बसताय आणि दुसरा ऑप्शन आहे तुम्हाला ऑपरेशन्स. याच्यामध्ये काहीच ऑप्शन नाही आहे. म्हणजे एक तर तुम्हाला काय त्रास होतो आहे, दुखतं आहे, पेन किलर्स खा आणि जगा, और ऑपरेशन करा, मधलं काय आहे, काहीच नाही. मग हे ऑप्शन्स आहेत, हे लोकांना सांगायला सुरुवात केली. हे तुमच्या जवळपास कुठे असतील तिथे जा, आयुर्वेदिक पंचकर्म करा, हे सांगायला सुरुवात केली. ॲक्युपंक्चरसारख्या ट्रीटमेंट घ्या. पण हे माहीत नव्हतं. पण त्यामुळे काय झालं की महाराष्ट्रामध्ये या संबंधी खूप अवेअरनेस आला. आणि मग आता काही वर्षांपूर्वी आपल्याकडे महाराष्ट्र ॲक्युपंक्चर कौन्सिल झाली, की ह्या सगळ्या प्रयत्नांमुळे ते रेकग्नाईज झालं. आणि मग महाराष्ट्र ॲक्युपंक्चर कौन्सिलमुळे आता सगळे जे ॲक्युपंक्चरिस्ट होते त्या एका छत्राखाली आले, त्यांच्यावर काही कंट्रोल आला, नियम आले आणि मग त्यांना एक रेकग्निशन मिळालं, सिस्टीम तयार झाली. आणि मग या सगळ्यामध्ये ना सर ॲक्युपंक्चर बद्दल मिथ्स पण खूप आहेत. लोक काहीही सांगत असतात, गैरसमज खूप आहे. तर तुम्ही 43 वर्ष काम करताय, तुम्ही हे मिथ्स बद्दल काय सांगा आणि फॅक्ट्स काय आहेत? बरं, की कसं आहे की ॲक्युपंक्चर जी सुई आहे ती खूप दुखते. सुई म्हटली की सगळे घाबरतात. की लहानपणापासून आपल्याला सांगितलेलं असतं की बघ, तू जेवला नाहीस, हे केलं नाहीस, डॉक्टरकडे जाऊन तुला मोठी सुई लावणार. त्यामुळे आमच्याकडे डॉक्टर पेशंट म्हणून जरी आला, एखादा डॉक्टर, सर्जन, नर्सेस, तर ते सुईला घाबरतात. ते दुसऱ्यांना देतील, सर्जरी करतील, पण स्वतःच्या सुई नाही. तो इम्पॅक्ट इतका असतो लहानपणापासून बसलेला. सुई म्हणजे खरंच आहे ना ते अगदी, काहीच नाही, अगदी म्हणजे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. मच्छर चावला तरी कळतो किंवा एखादी मुंगी चावली तरी कळते. सुई कळत सुद्धा नाही, इतकी ती बारीक केसांसारखी असते. कारण त्यातून काही औषध प्रविष्ट करायचं नसतं. कारण सुई ज्या जागी जाते तिथे औषध तयार होतं. शरीरामध्ये आपल्या प्राणशक्ती आहे. आपलं शरीर सगळं म्हणजे ॲक्युपंक्चर काम कसं करतं सांगा. बरं, आता ॲक्युपंक्चर कसं काम करतं की आपण एक जिवंत शरीर आणि मृत शरीर आहे, या दोन्हीमध्ये काय फरक आहे तर सांगाल? चेतना जिवंत आहे. आणि म्हणजे तुम्ही मानलं की त्याच्यामध्ये पण हार्ट, लिव्हर, किडनी सगळं आहे, जिवंत शरीरात सुद्धा सगळं आहे, पण ते चालत नाही, चलावस्थेत नाही आहे. म्हणजे काय, तर शरीरामध्ये चेतना आहे, प्राण आहे. तर ही प्राणशक्ती आहे हे मानलं आपण, तर मग ती प्राणशक्ती येते कुठून, मग ती कशी वाहते, मग कुठे कुठे कसा पुरवठा करते, याबद्दलचं शास्त्र आपल्या ऋषीमुनींनी शोधून काढलं मेडिटेशनमध्ये जाऊन. आणि त्यांनी मग शोधलं की असे आपल्या शरीरामध्ये 14 चॅनल्स आहेत, 14 असे प्रवाहाचे रस्ते आहेत की जिथून हा प्रवाह वाहतो प्राणशक्तीचा. आणि तो सगळ्यांना हा पुरवठा करतो, मेंदूला, हार्टला, लिव्हरला, किडनीला, आपल्या इंटेस्टाईनला, अशा वेगवेगळ्या अवयवांना आणि सगळीकडे हा पुरवठा करतो प्राणशक्तीचा. आणि मग त्याचा एक पर्टिक्युलर वेग असतो, त्या वेगातच तो पुरवठा व्हायला पाहिजे, तर ते बॅलन्स अवस्थेत राहणार. अतिप्रवाह आला तर काय होणार, आता महापूर झाला, पाणी पाहिजे पण महापूर झालं तर काय होणार, तसंच आहे. म्हणजे जर फ्लो वाढला अचानक तर काय होणार, हार्टवर परिणाम होणार, सगळीकडे परिणाम. कमी झाला तरी हार्टला ब्लड नाही मिळणार, असं आहे. त्यामुळे पर्टिक्युलर तो प्रवाहाची जी दिशा आहे आणि त्याचा जो स्पीड आहे ते कंट्रोल करण्याचं काम ॲक्युपंक्चरिस्ट करतो. तो ओळखतो की तुम्हाला काय सिम्पटम्स आहेत, की समजा मला चालल्यानंतर 5 मिनिटात मला बसावं लागतंय, किंवा माझ्या हातामध्ये प्रचंड वेदना आहे, मला पाल्पिटेशन होत आहे, मला झोप नाही लागत आहे, बेचैनी आहे, मला अँझायटी आहे, मला खूप भीती वाटते, मला प्रचंड राग येतो.
राग आला की मग संताप होतो, मी थरथरतो. अशा वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं आम्ही बघतो. आणि मग त्या लक्षणामध्ये आम्हाला लक्षात येते की कुठल्या चॅनलमध्ये प्रवाहामध्ये बिघाड झाला आहे. बरं. आणि मग आम्ही पर्टिक्युलर त्या चॅनलमध्ये जाऊन काही ठराविक बिंदू असतात. आता हृदयाचे 9 बिंदू आहेत. बरं. तर हृदयाच्या त्या 9 बिंदूंपैकी कुठल्या बिंदूंमध्ये जाऊन आम्हाला तो पुरवठा नीट करायचा, तिथे आम्ही ती सुई टाकतो. तो सुई थोडीशी मॅनिप्युलेट करतो, तो प्रवाह परत सुरू होतो आणि मग हार्टकडे जाणारा प्रवाह बॅलन्स अवस्थेत जातो. पण तुम्हाला म्हणजे एखादा मी तुम्हाला सांगतो की बरोबर. जसं मॅन्युअलमध्ये तार टाकली जाते किंवा आपल्याला पाण्याच्या प्रवाहामध्ये कुठे अडथळा आला, आपण तिथे तार टाकून हे करून तो क्लिअर करतो. तशा पद्धतीने ॲक्युपंक्चर क्लिअर करतो. पण तुम्हाला ती सुई टाकल्यानंतर कळतं तो प्रवाह सुरळीत झाला. हो, कळतं. आणि एक प्रकारची संवेदना तिथे जाते त्या प्रकारे. आणि त्यामुळे ती जी आहे, आता ॲक्युपंक्चरिस्ट, परफेक्ट ॲक्युपंक्चरिस्ट, एक्सपर्ट ॲक्युपंक्चरिस्ट तिथेच असतो की ती सुई कुठे जाते, कशा पद्धतीने जाते, कुठल्या अँगलमध्ये जाते, बरोबर तो ब्लॉक जिथे आहे त्या ब्लॉकमध्ये बरोबर जाते की नाही, ह्यासाठी खूप तपश्चर्या. पण हे दुखत नाही. ॲक्युपंक्चरिस्टची मग शेवटी तर सवय लागते. आम्हाला सांगायला लागतं की बास झाला, आता येऊ नका. रोज लोक ॲक्युपंक्चरचं नशेसारखं त्यांना वाटायला लागतं की चला आता. एका अर्थानं तुम्हाला कौतुक आहे ना तुमचं की लोकांना हवं असं वाटतं. या सगळ्यामध्ये आता चिकित्साबद्दल जर विचार करायचा, चिकित्सा नी अँड स्पाईन आणि मोर याचे तुम्ही संस्थापक आहात. इथं आल्यानंतर मी जेव्हा मला पाहणी केली तेव्हा तुम्ही फक्त ॲक्युपंक्चर नाही आहे, याच्यामध्ये आयुर्वेद पण आहे, त्याच्यामध्ये फिजिओथेरपी पण आहे. मग फक्त ॲक्युपंक्चरचं ते क्लिनिक का नाही केलं तुम्ही? हे दोन ॲस्पेक्ट पण का त्याच्यामध्ये आले? हो, बघा आपलं पोट आहे ना, सुका भात खाऊन पण भरतं ना, पण आपण का खातो सगळं? आपल्या शरीरासाठी सगळं आवश्यक काय काय आहे? आपल्याला प्रोटीन्स पाहिजे, कार्बोहायड्रेट पाहिजे, स्निग्ध पदार्थ पाहिजे, सगळं पाहिजे आपल्याला ना. तशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये जेव्हा आजार येतात त्यावेळी ते आपल्या बऱ्याच गोष्टी जेव्हा त्या जुनाट अवस्थेत जातात, ॲक्यूट अवस्थेत एक वेळ ठीक आहे, पण जेव्हा ते जुनाट होतात आजार, त्यावेळी त्या शरीरामध्ये खूप सारे बदल झालेले असतात. आपली सिस्टम बिघडलेली असते, आपलं डायजेशन, आपलं गट हेल्थ, आपल्यामध्ये बॉडीमध्ये इन्फ्लामेशन खूप असतं, अशा खूप गोष्टी असतात. मग त्यावेळी ॲक्युपंक्चरसोबत जर आयुर्वेद वापरला तर खूप उपयुक्त ठरतो. हे मला चीनमध्ये, बीजिंगमध्ये शहरात गेल्यावर लक्षात आलं की ते ॲक्युपंक्चर बरोबर त्यांचं हर्बल मेडिसिन वापरतात आणि लोक पटापट तिकडे बरे होतात दिसले. मग मी इंडियात आल्यानंतर म्हटलं ते हर्बल मेडिसिन मला इथे मिळणार नाही. मग मी आयुर्वेदिक डॉक्टर्सना संपर्क केला, त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली. बघा चीनी मेडिसिनमध्ये किंवा ॲक्युपंक्चरमध्ये माझं हे डायग्नोसिस आहे की लिव्हरची एनर्जी एक्सेस झाली आहे किंवा डेफिशियंट झाली आहे. आणि अशा पद्धतीने मी त्यांना डायग्नोसिस सांगितलं. मला आता इथे सांगा की मला कुठली औषधं तुम्ही सप्लिमेंट द्याल, मी ॲक्युपंक्चर असं करणार आहे, तर तुम्ही त्यासाठी काय द्याल, त्या लिव्हरच्यासाठी, त्या स्टमकसाठी काय द्याल. त्यांचं कॉन्स्टिपेशन आहे पेशंटला, डायजेशन नीट होत नाही आहे, भूक लागत नाही आहे, तुम्ही त्यासाठी काम करा आणि मी यांच्या बाकीच्या गोष्टीवर काम करतो. म्हणजे मी सपोर्ट घेत गेलो या सगळ्या गोष्टींचा आणि त्याचा खूप चांगला फायदा मिळायला लागला. ॲक्युपंक्चर आणि आयुर्वेदा कंबाईन केलं, प्रचंड फायदा व्हायला लागला पेशंटना. पेशंट लवकरात लवकर बरे व्हायला लागले. त्यानंतर मग विचार केला की पेशंट्सना मी व्यायाम सांगायचो घरी जाऊन करा, पण ते काय करायचे नाहीत. मग लक्षात आलं की आपल्याला फिजिओथेरपी सायन्स खूप चांगला आहे, प्रगत आहे. मी तुम्हाला थांबवतो ते. फिजिओथेरपी पाशी पण थांबलोय. ॲक्युपंक्चर थेरपी जो घेत असतो त्याला फिजिओ आवश्यक असतो की घेतला तर चांगलं आहे, प्रत्येकासाठी आवश्यक आहे. मग आपल्याकडे काय आहे की जॉईंट पेनचे पेशंट जास्त आहेत ना, आणि त्यांच्यामध्ये मसल्सची कमतरता खूप झालेली असते. जॉईंट पेनमध्ये मसल्स पॉवर खूप कमी झालेली असते पेशंटची, म्हणून जॉईंट्स पेन जास्त होतं. म्हणून मग त्या मसल्सची ताकद परत वाढवणं, जॉईंटची मोबिलिटी वाढवणं, त्याचं स्ट्रेंथनिंग करणं, या सगळ्यासाठी फिजिओथेरपीचे व्यायाम शास्त्रशुद्ध आहेत. जे स्पेसिफिक स्नायूंवर योगा आहे, पण फिजिओथेरपी खूप शास्त्रशुद्ध आहे. आणि त्यामुळे आम्ही फिजिओथेरपिस्ट जे आहेत डॉक्टर्स, त्यांना आम्ही इंट्रोड्यूस केलं चिकित्सामध्ये. आणि त्यामुळे मग त्यांनी त्या मसल्सची पॉवर वाढवणं, स्ट्रेंथ वाढवणं, त्यांचं वॉकिंग, चढणं उतरणं, जॉईंट मोबिलिटी, स्पाईन करेक्शन, पोश्चर करेक्शन्स, या सगळ्यावर त्यांनी काम करायला सुरुवात केली. रोज रेग्युलर त्यांना ते प्रॅक्टिस करतात, त्यांच्यावर त्यांचे व्यायाम करून घेतात, घरी त्यांना करायला व्यायाम देतात, ते मॉनिटर करतात. आणि मग ते सगळं लिहिलं जातं आमच्याकडे. पहिल्या दिवशी पेशंट कसा आला, तो कसा चाललाय, सगळं व्हिडिओ आम्ही कम्प्लीट डॉक्युमेंटेशन करतो. कम्प्लीट सॉफ्टवेअर आहे आपल्याकडे आणि सगळं डॉक्युमेंटेशन करून आम्ही त्याचा प्रोग्रेस सुद्धा आम्ही सगळं पाहत राहतो.
की पहिल्या दिवशी हा आला 4 पावलं चालत नव्हता, जिना चढताना तो 2 जिने चढल्यानंतर थांबलाय, लंगडत होता, मग त्याचा काय प्रोग्रेस होते, मग आणखी काय करायला पाहिजे, ही सगळी आमची टीम बसते आणि त्याच्यावर काम करते. आता तुमचे किती ठिकाणी क्लिनिक्स आहेत असे? मुंबईमध्ये आपले 3 क्लिनिक्स आहेत. एक दादर शिवाजी पार्क, दुसरं आपलं बोरिवली इथे एक क्लिनिक आहे, तिसरं क्लिनिक आपलं ठाणे इथे आहे आणि चौथं क्लिनिक आपलं पुणे इथे आहे. पुण्यात आहे. हो. मला तुमच्या काही केस स्टडीज सांगा ना. म्हणजे तुमच्याकडे येणारे पेशंट्स, तुम्ही मला सांगितलं की डॉक्युमेंटेशन होतं, तर माझे 2 प्रश्न आहेत. एक, ॲक्युपंक्चर थेरपी ही कुणी घ्यायला पाहिजे, एक, आणि मग तुमच्याकडे आलेल्या पेशंट्सची आम्हाला थोडीशी एक केस स्टडी सांगा ना, की काय झालं होतं आणि कसा तो बरा झाला. बरोबर. तर कसं आहे माहिती आहे ना सर, की आपण पाहतो की पेशंट आला आणि मी त्याला सुई लावली, असं नाही होत. बरं. पेशंट आल्यानंतर ॲक्युपंक्चरमध्ये म्हणा किंवा आमच्या गुरूंकडून जे आम्ही शिक्षण घेतलं की तो आला कसा, तो कसा चालतोय, तो कसा बसतोय, तो कशा पद्धतीने त्याची बॉडी लँग्वेज आहे, हे फार पाहावं लागतं. आणि तो त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, त्याच्या आयुष्यामध्ये काय घटना घडल्या आहेत, ह्या सगळ्या खूप गोष्टी मॅटर करतात. बरं. त्या पाहावं लागतात. म्हणजे सुई लावण्याआधी बऱ्याच गोष्टी आम्हाला पाहणं आवश्यक असतं. नाहीतर काय की आलं, त्यांचे एक्सरे पाहिले, रिपोर्ट पाहिले आणि काहीतरी सुचवलं, पण मग हे फक्त फिजिकल नसतं, हे फिजिकल नसतं. त्यामुळे त्या व्यक्तीला जाणणं, ती जो पेशंट म्हणून जो रुग्ण आलाय त्याला जाणणं फार इम्पॉर्टंट असतं, की त्याच्या घरामध्ये काय चाललेलं आहे, त्याच्या आयुष्यात काय घडलेलं आहे, तो फॅमिलीमध्ये कोण कोण मेंबर्स आहेत. आता एखादी स्त्री आहे, तर आता एक आमच्याकडे एक पेशंट आली होती, ती चालताना अगदी तिचा इम्बॅलन्स व्हायचा आणि तिला स्टेबिलिटी नाही, थरथर कापायची ती. आणि मग मी तिला पाहिलं, म्हटलं अरे काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन करायचं जवळजवळ 5 मणक्यांमध्ये. बरं. तर मग तू काय करतेस, घरी कोण कोण आहे, मग तू घरी काम करते का, म्हणे हो. मग कोण कोण आहे, म्हणजे मिस्टर आहेत आणि 2 मुलं आहेत. त्यांची लग्न झाली आहेत का, म्हणे हो, दोघांची लग्न झाली. मग कोण जॉब करतं त्यातलं, तर म्हणे दोघंही जॉब करतात. तर त्याच्यामध्ये मग आता मग तुम्हाला काय काम करायला लागत असेल, तर 2 सुना असतील ना, म्हणजे काय प्रॉब्लेमच नाही तुम्हाला, तर आरामच असेल. म्हटलं नाही, म्हणे ते दोघेही आमच्याकडे राहत नाहीत, त्या दोघी वेगळ्या राहतात आणि मुलं दोन्ही माझ्याकडे राहतात. मग त्या व्यक्तीला एवढं मुलांची लग्न झाली आहेत, नातू आहेत, सुना आहेत, पण त्या सुना वेगळ्या राहत आहेत, त्या घरी आहेत, तिला नवऱ्याचं करावं लागतंय, मुलांचं करावं लागतंय, तिचा त्रास, ह्या सगळ्याचा तिला खूप स्ट्रेस आहे. परत काय असं स्त्रियांना समाजामध्ये काय सांगायचं, कोणी विचारलं, कोणी सगळे प्रश्न विचारतात, तोही वेगळा स्ट्रेस आहे. म्हणजे हे मणक्याचं दुखणं फक्त नाही आहे, हे फक्त सायकोसोमॅटिक आहे, म्हणजे मनोशरीराचं दुखणं आहे. त्यामुळे मनातलं मनामध्ये जे आहे तो स्ट्रेस आहे, तो पहिल्यांदा आपल्याला जाणून घेतला पाहिजे. मग त्यांच्याबरोबर मी चर्चा केली, गप्पा मारल्या आणि मग त्यानंतर ते थोडं हलकं झालं. अरे त्यांचं ऐकणारच कोणी नसतं. असे पेशंट असतात ना, त्यांना जनरली सल्ला दिला जातो की तुम्ही चाला, तुम्ही व्यायाम करा, तुम्ही हे करा, तुम्ही ते करत नाही, तुम्ही हे करत नाही, असंच सांगितलं जातं. पण त्यांचं भावना ह्या समजून घेतल्या जात नाही आणि स्त्रियांच्या खूप भावना कमी ऐकल्या जातात. आणि स्त्रियांना काय असतं की सल्ला नको असतो, त्यांना ऐकून घेणारे पाहिजे असतात. आणि पुरुषांना कसं असतं की पुरुषांचं जर म्हटलं की त्यांना कुणावर ट्रस्ट जर त्यांना झाला, त्यासाठी ते शोधत असतात. आणि स्त्रियांना बोलायचं असतं, भावना व्यक्त करायच्या असतात. पण पुरुष ट्रस्टशिवाय बोलत नाही. एखाद्या मित्राची कुणाची त्याला एकदा विश्वास आला तरच तो बोलतो. अशा पद्धतीने सगळं अडकलेलं असतं त्यांचं भावनांच्या कल्लोळात. तर ते मोकळं झाल्याबरोबर ते बरे व्हायला लागतात. 50% तिथे पेशंट बरा होतो सुई लावल्याशिवाय. मग त्यांना वाटतं अरे हे जे डॉक्टर आहेत ना, हे माझे आहेत, मग यांना माझं कळलं की खरं मला काय होतंय ते. माझं पहिल्यांदा आयुष्यात कोणीतरी ऐकून घेतलं. हे कोणी ऐकूनच घेत नाही की माझ्या आयुष्यात काय चाललंय. मग तिला ऐकून घेणारी व्यक्ती सापडली की ती स्त्री आणि तो पेशंट, त्यांना बरं वाटतं तिथे. आणि मग त्यांना समजतं की हां, म्हणजे आत्ता माझ्या दुखण्यावर काहीतरी होईल. आणि मग तिथून मग पुढे आम्ही उपचाराची दिशा ठरवतो. मग त्यासाठी ॲक्युपंक्चरमध्ये मन शांत करण्यासाठी काय ट्रीटमेंट्स आहेत त्या आम्ही करतो. ॲक्युपंक्चरमध्ये मन पण शांत करतो. हो, मन शांत करता येतं. अतिशय. मन म्हणजे काय, तुम्हाला अँझायटी असो, तुम्हाला वरी असो, भीती असो, पाल्पिटेशन असो, त्या सगळ्यासाठी अतिशय उत्तम ट्रीटमेंट हे ॲक्युपंक्चर आहे. इन्स्टंट रिलीफ. झोप येत नसेल तर ॲक्युपंक्चर करावं, डोकं दुखत असेल ॲक्युपंक्चर, मायग्रेन असेल ॲक्युपंक्चर. पण मायग्रेन, डोकेदुखी
अंगदुखी, सांधेदुखी, हो, यासाठी हे फिजिकल आहे. हो, मला दिसतोय गुडघा आहे, हो, खांदा आहे. हो. मन कुठे शोधणार, कुठं कारण लागतं शोध? आपलं जे शरीर आहे ते पंचमहाभूताने बनलेलं आहे. हम्म. ह्या सृष्टीमध्ये सुद्धा पंचमहाभूत आहे. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे सगळे बॅलन्समध्ये असेल हम्म. तर आपलं शरीर बॅलन्समध्ये असतं. बरोबर. मग ॲक्युपंक्चर काय सायन्स सांगतं की हे सगळं बॅलन्स ठेवण्यासाठी एक एनर्जी काम करते. हम्म. आणि ही एनर्जी आहे, जसं आता लिव्हर आहे, हम्म. लिव्हरची एनर्जी हार्टला सपोर्ट करते. म्हणजे हार्टचं आई कोण? तर लिव्हर. लिव्हर. ओके. मग हार्ट कोणाची आई आहे? तर ती स्टमक म्हणजे जठराची आई आहे, बर स्प्लीनची आई आहे. बर मग जठर कोणाची आई आहे? तर फुफ्फुसांची आई आहे. बर. आणि फुफ्फुस कोणाची आई आहे? तर किडनीची आई आहे. ओ. लक्षात आलं? बर. तर आता मग किडनी फुफ्फुसांचा मुलगा झाला. बरोबर. हा? करेक्ट. हो. म्हणजे लंग्स हे जठराचा मुलगा झाला. बरोबर. हार्ट हे लिव्हरचा मुलगा झाला. बरोबर. म्हणजे मुलामध्ये जरी त्रास झाला तरी आईला त्रास होणार आहे. ओ. तर हे सगळे इमोशनल सायकल आहे. बर. म्हणजे समजा लिव्हरचं इमोशन आहे अँगर, राग. हम्म. एखादा रागावला खूप तर जठराची एनर्जी कमी होणार, कमी होतं. कारण ती त्याला कंट्रोल करते. बर. लिव्हर जठराला कंट्रोल करते, जठराची एनर्जी कमी होते. जठराचं इमोशन आहे वरी, चिंता. बर. रागावल्यानंतर ती व्यक्ती जेवणावर राखते, मी जेवणार नाही. ओ. जठराची एनर्जी डाऊन झाली हम्म. आणि मग ती व्यक्ती चिंतेत राहते, सतत चिंतेत राहते. मग त्यांची ती एनर्जी कमी होते. मग त्या व्यक्तीला गोड खावंसं वाटतं, त्या व्यक्तीला थंड खावंसं वाटतं. हम्म. अशा गोष्टी घडायला लागतात कारण ती एनर्जी डेफिशियंट Down झाली, होते. हम्म. डाऊन झाली. असं आहे. हार्टची एनर्जी वाढली तर आपली लंग्सची एनर्जी कमी होणार आहे, फुफ्फुसांची. हम्म. आणि मग म्हणून मग ती एनर्जी बॅलन्स करणं. मग बरं. ह्यामध्ये इमोशन्स आहेत. हार्टचं इमोशन आहे जॉय, आनंद. हम्म. जठराचं इमोशन आहे वरी. लंग्सचं इमोशन आहे सॅडनेस, दुःख. बरं. हम्म. आणि किडनीची जी इमोशन आहे ते आहे भीती. बर. लक्षात आलं? हम्म. म्हणजे एक उदाहरण सांगतो तुम्हाला इमोशनल इम्बॅलन्सचं, हम्म. की एक डॉक्टर होता, त्याला तो पहिला आला आणि त्याला गोल्ड मेडल मिळणार होतं. बरं. आणि ते मिळणार होतं राणीच्या हातून. बर. तो इतका एक्साइट झाला की त्याला गोल्ड मेडल आणि ते पण राणीच्या हातातनं. तो पायऱ्यात, त्याचं नाव पुकारलं गेलं आणि तो पायऱ्यात चढायला लागला. 2 पायऱ्या चढल्या त्याचा एक मित्र मागून आला आणि त्याला हात केला, तू चढू नकोस तिकडे, इकडे ये. त्याच्या कानात सांगितलं की तुझे आईवडील खूप आजारी आहे, सिरियस आहेत, बरं. आणि तू आत्ताच्या आत्ता गावी निघून जा, ते खूप सिरियस आहे, तुझी आठवण काढते, तू इथून निघून जा, ते सर्टिफिकेट मी घेतो. बरं. त्याला तिथून पाठवलं. आता याने त्याचा प्राण वाचवला. कसं? तर एक्सेस जॉय म्हणजे हार्ट. हम्म. हार्टचं काय आहे इमोशन? तर आनंद. हम्म. एक्सेस गोष्ट झाली तर मृत्यू. म्हणजे एखाद्याने अचानक सोनं बघितलं तर सोन्याची खाण बघितली तिथे मृत्यू. मला वाटतं कुठल्या तरी मूवीत आहे, मॅकॅनस गोल्ड का कुठल्या तरी, हर्षवायू पण होतो. हर्षवायू. हम्म. तर अशा पद्धतीने तो जर 4 स्टेप अजून चढला असता तर तो कोलॅप्स झाला असता तिथे आणि तो मेला असता. पण मॅनेज करू शकला नसतो ते. मॅनेज करू शकला नव्हता कारण एक्सेस आनंद झाला होता. ते त्याच्या मित्राने ओळखलं आणि त्याचा काही ट्रीटमेंट, सुई लावली नाही, काही नाही, अशा पद्धतीने त्याचा प्राण वाचवला. बरं. लक्षात आलं? हम्म. तर अशा पद्धतीने इमोशनल इम्बॅलन्सेस असतात, हम्म. त्याने सुद्धा आपल्याला हे पण मग हे मला शरीराचं दुखणं जे आहे ते इमोशनल इम्बॅलन्स मुळेच असतं. हो, मूळ कारण इमोशनल आहे. आत्ता सगळीकडे त्याचं वेगवेगळे रिसर्च आलेले आहेत बरं. की भले तुम्हाला गुडघ्याचं दुखणं असो, पाठीचं दुखणं असो, स्नायूंचं असो, तर त्याला इमोशनल इम्बॅलन्स असतं. पण मग एक मला सांगा, एक IT प्रोफेशनल आहे, हां, तो बसून काम करतो, बरोबर. तो दिवसातले 12 तास बसूनच असतो. हा. 12 म्हणजे 10 तास पकडू हां. आपण. तर बसून पण पाठ दुखी असते ना माझी. हा. मग ती इमोशनल कशी काय? आता तो IT मध्ये काम करतोय, त्याला वेळच्या वेळी काम द्यायचं, त्याला टार्गेट आहे, बरोबर. त्यामुळे तो कंटिन्यू बसलाय. बरोबर. मग ते टार्गेटचं प्रेशर आहे, त्याला तितक्या बरोबर. वेळातच त्याला काम करायचंय. पण मग ते तो- प्रेशर सगळ्यांनाच असतात. नाही, मग तो किती घेतो त्या पद्धतीने ना. बरं. बरोबर. बरं. दुसरी गोष्ट, तो सतत बसल्यामुळे त्याचे स्नायू वीक होतात. बरोबर. कुठले पर्टिक्युलर एरियातले, मांडीचे असो, कमरेचे असो, ते स्नायूंमध्ये कमजोरी येते, जॉईंट्सवर प्रेशर येतं. आता इमोशनल म्हणजे आता समजा त्याला भीती असेल तर किडनी कंट्रोल्स बोन्स. आपल्या हाडांना किडनी कंट्रोल करते आणि पोषण करते. हाडांचं पोषण कमी होतं सततच्या भीतीमुळे. तुमचे फुफ्फुसांवर ताण येतो सततच्या पण चिंतेमुळे. मग या सगळ्यावर ॲक्युपंक्चरची ॲक्युपंक्चर एनर्जी बॅलन्स करतं ना.
ओके. एनर्जी त्वरित बॅलन्स केल्यामुळे तुमचं दुःख कमी होतं, वेदना कमी होतात, चिंता कमी होतात, तुम्हाला राग होत जास्त असेल तो कमी होतो, मन शांत होतं. पण मग मला काहीही होत नसेल, आय एम फिट, तरी पण मी ॲक्युपंक्चर थेरपी ॲक्युपंक्चर घेऊ शकतो. घेऊ शकतो. येस, पण मग कशावर घेणार? ॲक्युपंक्चर प्राणशक्ती तुम्हाला बॅलन्स करते ऑलवेज. तुम्हाला त्रास जाणवत नाही. बरं. तुम्ही जेव्हा आमच्याकडे येता तेव्हा आम्हाला कळतं की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. प्रत्येकाला वाटतं की माझ्या आयुष्य, आणि मग एक दिवशी सकाळी आपल्याला ऐकायला येतं की या व्यक्ती झोपेत गेला, अरे आत्ता फिट होता, काल तर माझ्याबरोबर बसला होता, असं म्हणतात की त्याला काही त्रास नव्हता. तुमच्याकडे जे आता लोक येत आहेत, जे पेशंट्स येतात, ते त्याच्यामध्ये कोणाकोणाचं मला उदाहरण सांगा ना, कोण कोण येतो तुमच्याकडे ट्रीटमेंट घ्यायला? म्हणजे काही प्रसिद्ध नावं आहेत, काही सगळ्या प्रकारचे लोक आपल्याकडे येतात ट्रीटमेंट घ्यायला. आता आपल्या आफ्रिकेमध्ये सुद्धा 2 सेंटर्स होते, म्हणजे केनिया आणि टांझानिया. इथे आपली क्लिनिक्स होती पूर्वी. आता मी व्हिजिटिंग म्हणून जातो, पण पूर्वी आपली प्रॉपर क्लिनिक्स होती. तर तुम्हाला मी उदाहरण देईन की तिथे टांझानियाचे प्रेसिडेंट जकाया किक्वेटे हे आपल्याकडे यायचे. म्हणजे ते प्रेसिडेंट बनायच्या आधीपासून आपल्याकडे ट्रीटमेंटला यायचे, आणि त्यांना प्रचंड पाठदुखी होती. आणि त्यांचं कसं की त्यांना प्रेसिडेंट बनायचं होतं म्हणून ते खूप प्रचार करायचे. त्यावेळी ते फॉरेन अफेअर मिनिस्टर असं काहीतरी होते, माझ्याकडे यायचे. तेव्हा झोप नाही यायची त्यांना, पण माझ्याकडे आले, मी ट्रीटमेंट दिली की तिथे झोपायचे. अच्छा. आणि मग 1 तासानंतर मग आम्ही त्यांना उठवायला जातो, उठायचेच नाहीत. आम्ही म्हणतो जाऊ दे, बिचारे झोपलेत. आणि मग साधारण मग ते आम्ही ट्रीटमेंट संपून बसायचो, आणि ते झोपून 1-2-3 तासांनी उठायचे आणि मग फ्रेश होऊन जायचे. तीच त्यांची झोप. अशा पद्धतीने ते कायम ट्रीटमेंट. प्रेसिडेंट झाले, मग प्रेसिडेंट झाल्यावर पण आपल्याकडे ट्रीटमेंट घ्यायचे. तिथले हेल्थ मिनिस्टर ॲना अब्दुल्ला, त्यांची तर केस खूप मोठी होती. पण मला इथले सांगा ना, काही म्हणजे इथली उदाहरणं सांगा ना. इथली उदाहरणं म्हणजे आता तुम्ही एक पूजा बेदी ज्या आपल्या हिरोईन होत्या, ज्या आहेत त्या, म्हणजे कबीर बेदीची मुलगी, त्यांना स्लिप डिस्क झाला होता. आणि स्लिप डिस्क झाला होता डान्स करताना. आणि त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला उठायचंच नाही आहे बेडवरून, 1 महिना तुम्ही बेड रेस्ट, कुठेही जायचं. आणि त्यांचा 4 दिवसानंतर शो होता, एक दिल्ली आणि एक हैदराबाद, आणि तो डान्सचा शो होता आणि सोलो होता. जवळजवळ 2-2.5 तासाचा सोलो होता. सगळे तिकीट सोल्ड आउट होते. आणि मला एका दुबईच्या पेशंटने मला सांगितलं की प्लीज बघा तुम्ही त्यांना, असं असं आहे. तर मग मी म्हटलं ठीक आहे, मी पाहतो. मी त्यांना पाहिलं, त्यांना बिलकुल बेडवरनं टर्न पण होता येत नव्हतं. मला म्हणतात तुम्ही काहीही करा म्हणे, मला तो शो करायचा आहे. म्हटलं ठीक आहे, पाहूया आपण काय करताय. मला डॉक्टरांनी सांगितलं आहे बेड रेस्ट. ठीक आहे, मी बघूया आपण, चला तुम्ही झोपा. आणि मी ट्रीटमेंट सुरू केली त्यांना. आणि मग साधारण अर्ध्या तासाने मी त्यांना म्हटलं की आता उठा. त्या उठल्या. अरे मला बरं वाटायला लागलं आहे, बरं वाटतं आहे ना, चला परत झोपा. आणि मग झोपल्यानंतर मी त्यांना ॲक्युपंक्चर केलं आणि काही मॅन्युअल ट्रीटमेंट आम्ही केल्या. आणि मग साधारण 1-1.25 तासाने त्या उठल्या आणि मग त्या चालायला लागल्या. आणि म्हणजे मला आता खूप बरं वाटतं आहे. मुझे वो शो करना है, लेकिन बोला ठीक है, मैं और 2 दिन हम लोग ट्रीटमेंट करते. मग आणखी दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी आम्ही गेलो, आणि मग तिने तिथे चालणं, उड्या मारणं, या सगळ्या गोष्टी करून बघितल्या. मग थोडं मी डान्सची प्रॅक्टिस करू का, मग ती पण करून बघितली. मला मुझे अभी कॉन्फिडन्स आहे की मैं जा सकती हूँ. आणि मग त्यांनी केलं. आणि त्यांनी जाऊन दिल्लीचा शो, हैदराबादचा शो, दोन्ही शो केले. दोन्हीमध्ये त्यांनी सोलो डान्स केला आणि सक्सेसफुल झाला. तिथूनच मला त्यांनी कॉल केला की बघा मी माझं सगळं झालं व्यवस्थित, आणि थँक्यू व्हेरी मच. मला भलं मोठं एक पत्र लिहिलं त्यांनी की मला तुम्ही हे सगळं केलं, मला खूप आभारी आहे. आणि त्यामुळे ते इतक्या आनंदित झालं की ते अजूनही आमचं प्रचंड प्रेम आहे. या सगळ्यामध्ये आता तुम्ही 30-40 वर्ष प्रॅक्टिस करताय. पूर्वीच्या लोकांचे आजार वेगळे असतील, 40 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी. आता गेल्या 10 वर्षात, स्पेशली कोविड नंतर, आताच्या लोकांच्या प्रायोरिटीज बदलल्या, वर्क कल्चर बदललेलं आहे, फूड, जेवणाची पद्धत बदललेली आहे. आता लोकांचे काय इश्यूज असतात तुमच्याकडे? पेशंट्स काय इश्यू? आता आपण जे मुख्यत्वे काम करतोय ते गुडघेदुखी आणि स्पाईनचे आजार, याच्यावर आपण मुख्यत्वे काम करतोय. कारण याचे ऑपरेशन हल्ली खूप व्हायला लागले. पूर्वी गुडघेदुखीचे पेशंट आमच्याकडे, जेव्हा मी 43 वर्षापूर्वी काम करायचो, त्यावेळी गुडघेदुखीचे पेशंट्स आमच्याकडे 10% असायचे,
आणि कंबरदुखीचे म्हणजे मणक्यांची दुखणी आमच्याकडे 90% असायची. बरं. आज ते प्रमाण उलटं झालंय. 90% आमच्याकडे आता गुडघेदुखी आहे आणि 10 ते 15-20% ते स्पाईनची दुखणी आमच्याकडे येतात. अशा प्रकारे इतकं गुडघ्याची दुखणी वाढली आणि त्याच्यामध्ये मग ती सगळी वर्कस्टाईल असेल, स्त्रियांमध्ये हा प्रकार जास्त आहे. हां, त्यामुळे पूर्वी जे फॉलो केलं जायचं बाळंतपणानंतर त्या सगळ्या गोष्टी होत नाही आहेत. हिस्टेरेक्टॉमी, गर्भाशय लवकर काढलं जातं, त्याच्यामुळे सुद्धा अनेक गोष्टी होतात. बरेच कारण आहेत त्यामध्ये, म्हणजे हॉर्मोन्सपासून ते बाकीच्या गोष्टी. तर त्यामुळे पूर्वीचे आजार आणि आत्ताच्या आजारामध्ये बराच फरक आहे. बैठं काम जसे कामाच्या शैलीनुसार पूर्वी एवढं धकाधकीचं जीवन नव्हतं, इतकं फास्ट लाईफ नव्हतं जे हल्ली आहे. हां, म्हणजे त्यामुळे सुद्धा अनेक गोष्टी होतात. आपला आहार विहार म्हणा किंवा सगळे लाईफस्टाईल आहे ती सगळेच बिघडलेले आहे, त्यामुळे ते परिणाम होतातच आहेत. व्यायामाचा प्रचंड अभाव आहे. हल्लीची मुलं तुम्ही पाहाल की त्यांना सुद्धा सांधेदुखी आहे. 15 वर्षाची 20 वर्षाची मुलं गुडघे दुखतात, कंबर दुखतात म्हणून येतात. तर ही गोष्ट आधी नव्हती, कारण मैदानी खेळच राहिलेले नाही. ॲक्युपंक्चर मुलांना पण देता येतं, लहान मुलांना पण देतात. अगदी 2 वर्षाच्या बाळापासून देतात. हो का? हो, 2 महिन्याच्या. अच्छा. हो, कोणालाही देऊ शकतो आपण. बरं, शेवटचे 2-3 प्रश्न विचारतो. यापैकी एक, कुठलंही शास्त्र असतं ते काळाबरोबर बदलतं, त्यामध्ये आणि काही इनोव्हेशन होत असतं. ॲक्युपंक्चर तुम्ही 30-40 वर्ष करताय, तर त्याच्यामध्ये पण काही बदल होतात, काही इनोव्हेशन्स होत आहेत? अतिशय उत्तम प्रश्न विचारला तुम्ही, आणि म्हणून आपण अपग्रेड राहणं फार इम्पॉर्टंट आहे. ॲक्युपंक्चरिस्टनी सतत अपग्रेड राहणं की काय चाललंय, काय नवीन सायन्स आपण नाव. कारण जगामध्ये प्रचंड रिसर्च सुरू आहे ॲक्युपंक्चरमध्ये. बरं. ॲक्युपंक्चरमध्ये आम्ही करत होतो जे क्लासिकल ॲक्युपंक्चर, जे चीनी ॲक्युपंक्चर आहे. जसं आपण क्लासिकल सिंगिंग आणि मग बाकीची सिंगिंग सगळे आले, बरोबर. पण क्लासिकल बेस असेल तर तो माहित आहे की तो कुठलाही गाणं गाऊ शकतो, काही करू शकतो. फाउंडेशन आहे. तशा प्रकारे ॲक्युपंक्चरिस्टला क्लासिकल पहिल्यांदा त्याला यायला पाहिजे. तर आम्ही क्लासिकल ॲक्युपंक्चर करणारे लोक पहिल्यापासून क्लासिकल शिकलेलो आम्ही. अगदी ते खोलात जाऊन सगळं करणारं सायंटिफिकरित्या. पण आता अनेक गोष्टी आता ॲक्युपंक्चरमध्ये अशा आलेल्या आहेत की त्या खूप क्विक रिझल्ट देतात. आता फेशिया नावाचं आपल्या शरीरामध्ये एक जाळं आहे. जसं आपण पाहिलं की आपल्याकडे डाळिंब तुम्ही पाहिलाय, डाळिंब आपण चिरला तर आतमध्ये त्याला डाळिंबाच्या दाण्याभोवती व्हाईट कव्हर आहे, बरोबर आहे. आणि ते दाणे धरून ठेवलेले ते व्हाईट कव्हर जे आहे ते फेशिया आहे आणि ते त्याचं सगळ्या डाळिंबाचं पोषण करतं. तसं आपल्या शरीरामध्ये सगळीकडे असं व्हाईट कव्हर आहे. आपल्या शरीरामध्ये पातळ असं सगळीकडे सगळ्या अवयवांभोवती, म्हणजे हार्ट, लिव्हर, किडनी असं त्याला असं ते लेअरिंग आहे आणि त्यामुळे ते ऑर्गन्स असे चिटकत नाहीत, एकमेकांना खाली पडत नाहीत. त्याचा एक पर्टिक्युलर शेपमध्ये ते राहतात, इंटॅक्ट राहतात, जसं डाळिंबाचे दाणे राहतात. तर तो फेशिया तो सतत पोषण करतो, न्यूट्रिशन पोचवतो. त्याच्यामध्ये आजार झाले तरी तो तिथे त्याला तो ठीक करत असतो. तर फेशिया ॲक्युपंक्चर हा प्रकार आता आलेला आहे. त्यामुळे आपला जो सुपरफिशियल फेशिया आणि डीप फेशिया असे 2 प्रकार असतात त्या फेशियामध्ये. आणि मग त्यांना आम्ही जेव्हा ट्रीटमेंट करतो, समजा तुम्हाला दुखणं असेल पाठीत इथे कुठेतरी, आम्ही पायामध्ये कुठेतरी फेशियाला ट्रीट केलं तो तिकडचं बरा करतो. तो इतकं इंटरकनेक्टेड असतो तो. हां, म्हणजे अगदी ते विजेसारखा तो जातो तिथे आणि तो क्लिअर करतो. पण ते कुठे नेमकं करायचं, कसं करायचं, एक शास्त्र आहे. ते तुम्ही इंटरेस्टिंग बोलताना की मला असं वाटतं करून बघितलं पाहिजे. नक्कीच. म्हणजे अतिशय इंटरेस्टिंग आहे ते. आणि फेशियामुळे काय होलं की हल्ली आम्हाला मिरॅक्युलस रिझल्ट काढता येतात. म्हणजे हे शास्त्र कदाचित पूर्वी माहीत असेल, पण आत्ता आम्हाला ते माहीत नव्हतं की आम्ही वेगळ्या पद्धतीने करतो. त्यामध्ये वेगवेगळ्या सुया वापरल्या जातात, छोट्या सुईपासून ते मोठी सुईपर्यंत वापरली जाते. आणि म्हणजे तो तितक्या डीपपर्यंत ते जायला पाहिजे म्हणून. तर त्याच्या प्रकारचं ते ॲक्युपंक्चर आहे. पण ह्याच्यामध्ये बदल होत असतात, सायन्समध्ये इनोव्हेशन होतात, रिसर्च होत आहेत की काय करायला पाहिजे. ॲनाटॉमिकल सुद्धा गोष्टी आता वेगवेगळ्या माहीत पडायला लागलेल्या आहेत. एनर्जी सायकल कशी आहे, त्यामुळे प्रचंड रिसर्च आता मशिनरी झाल्यामुळे. या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो आणि मग आपण थांबूया की तुम्ही इतकं सांगितल्यानंतर होणार काय आहे की जो ऐकतो तो लगेच गुगलवर जाणार आणि ॲक्युपंक्चर टाकणार आणि मग त्याच्या गावामधले, त्या सिटीमधले जे थेरपिस्ट आहेत त्याची नावं येतात. आता ॲक्युपंक्चरिस्ट खूप झालेले आहेत, पण मला समजत नाही की मी
कुणाकडे जाऊ, ह्यातलं ऑथेंटिक कोण आहे, अभ्यास जास्त कोणाचा आहे, अनुभव कोणाचा जास्त आहे, तर तुम्ही सजेस्ट काय कराल की म्हणजे हा एपिसोड बघून तुमच्याकडे येणारे लोक तर वाढतीलच, कारण डायरेक्ट मी तुमच्याशी बोलतोय, पण चांगला थेरपिस्ट ओळखायचा कसा, त्याचे काही नॉर्म्स आहेत का किमान? ठीक आहे. एक तर पहिल्यांदा आत्ता तर कौन्सिल झालेली आहे महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे आपल्याला त्याच्याकडे कौन्सिलचं सर्टिफिकेट आहे का, रजिस्ट्रेशन आहे का, बरं. हे पाहावं. जरी रजिस्ट्रेशन असलं तरी त्याचं नॉलेज तपासणं इम्पॉर्टंट. आपल्याकडे काय आहे की डॉक्टर म्हटलं, डॉक्टरकडे आपण गेलो की त्याला प्रश्न नाही विचारायचे, त्याला काय जो सांगेल ते ऐकायचं. असं करू नका. पेशंटनी विचारावं, जावं तिथे, त्यांना विचारावं की माझ्यासारखे पेशंट तुम्ही पाहिलेत का, आणि नेमकं तुम्ही माझ्यावर काय करणार आहात, मला एक्सप्लेन करा, हे त्यांनी प्रश्न विचारावेत. त्याचं माझ्यासारखे पेशंट तुम्ही किती पाहिलेत आणि त्यांचे काय रिझल्ट्स आहेत हे मला सांगा. तुम्ही आत्तापर्यंत किती पेशंटना ट्रीटमेंट केली आहे, म्हणजे कमीत कमी त्या ॲक्युपंक्चरिस्टने 5,000 पेशंट्स तरी बघितले तर तो एक्सपर्ट मानला जाईल. तर त्यांनी जर 100-200 पेशंट बघितले तर त्याला अजून शिकायचं आहे, त्याला एक्सपिरियन्स नाही आहे. त्यामुळे मग त्याच्याकडे काळजीपूर्वक जावं. हां, त्याच्यानंतर तो कधीपासून प्रॅक्टिस करतो, रेग्युलर प्रॅक्टिस करतोय का तुटकपणे करतोय, या सगळ्या गोष्टी नीट क्वेश्चनिंग करावं. आणि तिथे आलेल्या पेशंटबरोबर चर्चा करावी, त्यांना किती बरं वाटतंय, काय वाटतंय, हे सगळं विचारावं. आणि त्यानंतरच निर्णय घ्यावा. घाईघाईत निर्णय घेऊ नये, कुठलेही मिरॅकल किंवा कुठलेही व्हिडिओज बघून असं पटकन असं घेऊ नये. तर हे फार इम्पॉर्टंट आहे. प्रश्न विचारण्यासाठी घाबरू नका. मी तुम्हाला जसं मगाशी म्हटलं की आपण डॉक्टरकडे कुठलाही गेलो की त्याने औषधं दिली की आपण सरळ घेतो आणि येतो. कधी चुकून दिली त्यांच्या कंपाऊंडरने औषधं तर काय, किंवा तुम्हाला केमिस्टने चुकून औषधं दिली, लिहिलेलं त्याला समजलं नाही तर काय. त्यामुळे हे औषधं कसली आहेत, काय आहेत, कशी काम करणार आहेत, कधी घ्यायची आहेत, ते सगळं नीट विचारूनच घ्यावीत. त्यामुळे आपण पेशंटने त्याचं काम आहे, कर्तव्य आहे की त्याने त्यात पूर्ण माहिती घ्यावी आणि पुढे ट्रीटमेंट करावी. इव्हन आमच्याकडे आले तरी सुद्धा ही जी थेरपी आहे ही दिल्यानंतर तुम्ही जेव्हा पेशंटला देता त्यानंतर त्याच्या वेगळ्या औषधं गोळ्या असतात की नसतं? नाही, ॲक्युपंक्चर बरोबर आपल्या आयुर्वेदिक मेडिसिनचं त्यांना गरज असेल तर आमचे आयुर्वेदिक डॉक्टर्स आहेत. बरं. जे स्पेशालिस्ट असतात यातले सिनियर डॉक्टर्स आहेत सगळीकडे आपल्याकडे. हो, त्यांच्याकडे 8-10 वर्षाचा ते त्यांच्याप्रमाणे ते औषधं सुचवतात आणि ते देतात. हो, फिजिओथेरपिस्ट त्यांना व्यायाम देतात, वेगवेगळ्या मशीन्स आहेत आमच्याकडे, त्या मशीन्सवर ते काम करतात, गुडघ्यांसाठी, स्पाईनसाठी. म्हणजे ॲलोपॅथीसारखं नाही की चेक करून गोळ्या वगैरे द्यायच्या? नाही, अगदी आमच्याकडे आल्यानंतर 1-1.5 तास कम्प्लीट चेकअप असतं पहिल्यांदा. त्याची कम्प्लीट सगळी माहिती. हो. आणि मग आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करून मग आजकाल जो प्रॉब्लेम आहे ना की ह्या गोष्टींचं की आपल्याला आयुष्यात काय करायचं ना, हे सगळे कन्फ्यूज आहेत. इतका स्ट्रेसमध्ये सगळे लोक आहेत की कसं आहे की जसं तुम्ही म्हणाल की नेहमी एक तत्व आहे की BCD. बी म्हणजे काय तर बर्थ आणि डी म्हणजे काय तर डेथ. बर्थ आणि डेथ आपल्या हातात आहे का? नाही आहे. मग आपल्या हातात काय आहे तर सी आहे. सी म्हणजे काय तर आपण काय चूज करू शकतो. या दोनमध्ये आपल्याला चूज करायचं आहे की आपण कसं राहायचं. आपल्याला आनंदी राहायचं आहे, दुःखी राहायचं आहे का, झोपून राहायचं आहे की आपल्याला फ्रस्ट्रेटेड राहायचं आहे. आपल्याला नेमकं काय करायचं, आपल्याला लिव्ह लाईफ पॉवरफुली आणि लिव्ह लाईफ यू लव्ह. म्हणजे तुम्हाला जे आयुष्य जगायचं आहे ना ते त्या पद्धतीने तुम्ही जगा. मग जगात कुणाचाही विचार करू नका. असं जर प्रत्येक व्यक्ती जगला तो सक्सेसफुल होईल आणि तो व्यक्ती आजारी पण पडणार नाही, कारण तो त्याच्या पद्धतीने जगतोय ना. त्याला जे करायचं आहे तो करतोय. त्यामुळे त्याने चूज करावं की त्याला काय करायचं, कुणाचाही न विचार करता. तर आजार कमी होतील, दुःख कमी होतील, सगळे आनंदी राहतील. आणि जसं तुम्ही परवा मी एक मुलाखत पाहिली रजनीकांत यांची की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ते श्री रविशंकरना 2 दिवसासाठी भेटायला गेले होते आणि तिथे 15 दिवस राहिले. आणि त्याच्या आधी ते त्यांना एअरपोर्टला भेटले होते आणि एअरपोर्टला ते बसले होते फ्लाईटला जायच्या आधी. तर तिथे खूप लोक आनंदात इकडे तिकडे फिरतायत, बागडत आहेत. म्हणजे एवढा काय आनंद सगळीकडे दिसतोय. तर हे बघितलं तर समोर श्री रविशंकर बसलेले आणि त्यांच्या चेहऱ्यावर पण एक वेगळं हास्य. आणि ते म्हणजे इतकं प्रचंड हास्य, म्हणजे कसं काय की एखाद्या गरीबाला 50 लाखाची लॉटरी लागल्यासारखा त्यांचा चेहरा दिसतोय. म्हणजे त्यांच्या डोळ्यात हॅप्पीनेस, त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या कानावर जे अवयव बघतो तिकडे हॅप्पीनेस आहे. हे कसं शक्य आहे. म्हणून ते 2 दिवस राहायला गेल्यानंतर मग त्यांनी म्हटलं की अरे मला छान वाटतं, मी 15 दिवस राहतो. मग 15 दिवसामध्ये त्यांनी एक कार्यक्रम ठेवला होता श्री रविशंकरांनी. ते म्हणाले माझा एक कार्यक्रम आहे भक्तांबरोबर, तुम्ही येता का? म्हणजे मी नाही येत.
म्हणे का नाही, म्हणजे मी तिथे आलो तर सगळं डिस्टर्ब होईल, गर्दी. रजनीकांत आले हो. मग सगळे सह्या घ्यायतील, मग माझ्या मागे येतील, फोटो काढायला येतील. नाही म्हणे काय डिस्टर्ब नाही होणार, तू ये. आणि रजनीकांत तरी मग गेले तिथे आणि गेल्यानंतर पाहिलं तर त्यांच्याकडे कोणीच पाहत नव्हतं. सगळे श्री रविशंकरांच्या त्या ऑरामध्ये होते आणि तिथे रजनीकांत आहे यांचं काही भानच नव्हतं कोणाला. आणि मग ते आले परत तिथून, म्हणे क्या कुछ लगा आपको डिस्टर्बन्स? बोला कुछ नहीं लगा, कुछ डिस्टर्बन्स नहीं. बोला मेरा ईगो कम हो गया इसमें, कि मुझे जो ईगो था कि मेरे लिए सब, कि जो स्पिरिचुअलिटी है उसके आगे कुछ नहीं है. स्पिरिचुअलिटी के आगे कोई फेम नहीं है, कुछ नहीं है, सब बराबर है. वा. तो ते आध्यात्मिक मला तिथे मला असं अनुभवायला वाटतं मिळाली. की तुम्ही जे मगाशी बोललात ना की PCD आहे, हा, बी आणि डी आपल्या हातात नाही, पण आपण काय चूज करतो करतो ते महत्वाचं ते आहे. आपल्या हातात आहे. त्यामुळं मला तोच धागा पकडावा असं वाटतो की आपल्याला जर काही होत असेल तर ते बरवण्यासाठी आपण काय चूज करतो हे महत्वाचं आहे. सो इथं तुमची थेरपी येते. येस. सो मला तुमच्याशी बोलून खरंच छान वाटलं. आत्ता आमच्या गप्पांमधून तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनं ही थेरपी ॲक्युपंक्चर दिली जाते. तर चिकित्सा नी स्पाइन अँड मोर याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी डिटेल देणारच आहे. शिवाय तुमचे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स ते पण आपण देऊ. तुम्ही थेट त्यांच्याशी संपर्क साधू शकता, बोलू शकता, कन्सल्ट करू शकता आणि जरूर त्यांच्या या ज्ञानाचा आपण लाभ घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. कारण वेदना कमी झाली पाहिजे. तुम्ही आवर्जून मला वेळ दिलात आणि ही माहिती दिली त्याबद्दल खरंच आभार. थांबतो, भले ते घडो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सुद्धा खूप छान माझी मुलाखत घेतल्याने हे नॉलेज लोकांपर्यंत कसं पोहोचेल यासाठी हे जे कार्य आणि हे तुम्ही मगाशी बोललेला मुद्दा मला महत्त्वाचा वाटला ना की पेन किलर नंतर ऑपरेशन हो. त्याच्यामध्ये काय आहे की नाही, हा. त्याच्यामध्ये खूप काही महत्त्वाचं आहे. येस. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच.